निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। स्वामी नवनाथ हे एक आहे, त्यांच्यात एक तत्व आहे। ते कितीही भिन्न दिसले तरीही ते एकच आहेत। पण हे तुम्ही आत्ता का सांगत आहात? ते यासाठी कारण मी म्हणतो आहे त्याला तडा जाताना दिसतो कधी कधी। नाथांमध्ये अडबंगीवरून काही झालंय का? बरोबर ओळखलंस। तिथे दत्त प्रभू आहे, मच्छिंद्र आणि गोरक्षही आहे। ते नक्कीच यातून मार्ग काढतील। होय, कारण कोणाच्याही मनात कसलीही शंका यायला नको। कारण भविष्यात नाथपंथाचा खूप मोठा विस्तार होणार आहे आणि भविष्यात अशी कोणतीही नोंद राहायला नको जे साधक लक्षात ठेवतील। मला खात्री आहे सगळे नाथ एकत्र राहतील आणि कार्य करतील। अहो ऐका ना, बोला। नवरात्र जवळ आली आहे। घरातलं सगळं सामान भरावं लागेल आणि लगेचच दसराही आहे। माधवासाठी ना छान कपडे शिवूया। इथे मी पैन पैन जोडतोय आणि तू खर्चाचं काय बोलतेस? अहो असं काय करताय? घटस्थापना आहे, हळदी कुंकू आहे। आपला एकुलता एक मुलगा आहे ना हो, त्यासाठी एवढं नाही का करू शकत? तू माझा झगागे तो काप आणि माधवच्या मापाचा शिव आणि चांगला धुवून त्याला घालायला दे या दसऱ्याला। नाही, मी नाही घालणार असं जुनं पानं। गुरुदेव, हेच आहे त्या शेठजीचं घर। आपण बोलवू त्यांना। आदेश अलख निरंजन। कोणीतरी आलंय वाटतं। ए, कुणी माझ्याकडे काही मागायला आलं असेल तर मी नाहीये म्हणून सांग। अहो आधी बघू तरी द्या। आणि हो, मला विचारल्याशिवाय कुणाला काही शब्द देऊ नकोस। हा? हो, बघते आधी। माधव इकडे। नाही, मी नाही येणार। गुरुदेव तुम्ही? शुभम भवतु। आपण आत या, म्हणजे मला पाद्यपूजन करता येईल आणि स्वयंपाकी होतच आला आहे। माई, तुझी भक्ती आहे मला ठाऊक आहे। आज आम्ही वेगळ्या कारणासाठी इथे आलो आहोत। तुझ्या पतीने आम्हाला बोलवलंय। हो का? पण या संदर्भात ते काहीच बोलले नाही। माई, शेठजींना बोलवणार, त्यांना सगळं ठाऊक आहे। बर, पण आपण आत या ना, आसन ग्रहण करा। नाही माई, तुम्ही शेठजींना बोलवा। माधवा, तू इथेच थांब, मी आलेच। गुरुदेव, पक्षी सांगतायत की चौरंगी नाथ इथे जवळच आहे। चौरंगी 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 आम्ही आलो आहोत, आम्ही आलो आहोत, आम्ही आलो आहोत।
गावचं कोणीतरी ऋण मागायला आलं असणार. अहो ओ, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही गुरुदेवांना बोलावलं आहे म्हणून. कोण गुरुदेव? अहो असं काय करताय, जालिंदरनाथ आणि कानिफनाथ. मला कसं आठवत नाहीये. अहो दक्षिणा घेण्यासाठी तुम्ही बोलवलं आहेत असं सांगत आहेत ते. तुम्हाला माझं नाव गाव सगळं ठाऊक आहेच. मग तिकडे या आणि दान घ्या. अरे बाप रे, अरे बाप रे, मी 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 कुठे लपू, मी कुठे लपू. हा बाई इथे लपलोय मी, तुला दिसतोय. काय करू मला कळत नाही. मी हा याच्यात कसा मावणार मी, मी कुठे लपू, मला लपव. काय 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 करू काय मी. थांबा थांबा, काय मी त्यांना काय सांगू. मी एकही मुद्रा त्यांना देणार नाहीये. अहो अहो असं काय करताय. उलट ना आपण त्यांना आत बोलवून त्यांचं स्वागत करायला हवं. नाही नाही नाही, हे बघ तू, हा तू त्यांना जाऊन सांग की मला बरं नाहीये, मी आजारी पडलोय. हा जा. मी हो, मी खोटं कसं बोलणार त्यांच्याशी. त्यांना समजलं तर. अगं त्यांना कसं समजणार, ते मला बघण्यासाठी आत कुठे येणार. अहो त्यांना समोरच्या माणसाच्या मनातलंही कळतं. हो, सगळं समजतं त्यांना. काही सांगू नकोस मला, मी सांगतोय तसं सांग. जा. तुम्ही मला पाप करायला लावत आहात. जा. एका मुद्रेसाठी एवढ्या लांब चालत आले हे दोघे. चौरंगी, गुरु आज्ञा प्रमाण मानून तू 12 वर्ष अखंड तप केलंस. आज तुझी परीक्षा संपली आहे. एक आवर्तन पूर्ण झालं. स्वतःच्या पित्यानेच हातपाय तोडल्यानंतरही या परमशक्तीचे ध्यान करत तू अंतर्बाह्य तेजाने व्यापला आहेस. आजपर्यंत जे कधी झालं नाही असं घडेल. आदेश, अलख, निरंजन. बापूंनी तुम्हाला कशाला बोलवलं आहे? दक्षिणा देणार आहेत ते आम्हाला. कोण? बापू? हो. मला नाही वाटत ते दक्षिणा देतील तुम्हाला. असं का म्हणतो आहेस तू? कारण त्यांना मी रोज बघतो. त्यांनी आजपर्यंत कोणाला काही नाही दिलं. परंतु आम्ही सुद्धा दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. काय झालं माई? गुरुदेव, शेठजींना बरं नाहीये.
आता तर बापू बरे होते, अचानक त्यांना काय झालं? माधवा, मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नये बाळा. गुरुदेव, आता काय करायचं? माही, शेठजींनी बोलवलं होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो. आता परत इथून जायचं आणि परत इथे यायचं म्हणून खूप वेळ लागेल. क्षमा असावी गुरुदेव. नाही माही, क्षमा कशासाठी? तुम्ही एक काम करा, डाळ, पीठ, तांदूळ, मीठ सगळंच आम्हाला बांधून द्या. आम्ही इथे अंगणात वाट बघत बसतो आणि स्वयंपाकही करतो. गुरुदेव, मी शिदा आणून देते, पण असं अंगणात वाट बघत बसणं मला बरं वाटत नाही. गुरुदेव, मला असं वाटतं आपण निघावं. माई, शेठजींना म्हणावं की पुढच्या वेळी जेव्हा आम्ही इथे येऊ तेव्हा दक्षिणा घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. बा, तू खोटं बोललीस. होय रे बाळा, पण तूच तर मला शिकवलंस की खोटं बोलायचं नाही म्हणून. मला यांच्यामुळे खोटं बोलावं लागलं. सर, ते दोन साधू बुवा परत आले तर बापू काय करतील? आपण आत्ताच विचारूया यांना. चल. काय झालं चौरंगी? मला आता तिकडे एक शक्ती स्वरूप काहीतरी दिसलं. माझ्या दृष्टीस तरी काही दिसत नाही. याविषयी आपण नंतर बोलूयात. आधी आपल्याला आश्रमात पोहोचणं आवश्यक आहे. तिथे आधी पोहोचू आणि नंतर याविषयी बोलूया. जशी आज्ञा गुरुदेव. पण ती कोणी सामान्य शक्ती नव्हती, ती आपल्या मागावर होती असं मला वाटलं. चौरंगी अशी कोणतीही शक्ती नाही ज्याविषयी आपल्याला ठाऊक नाही. परंतु आपल्याला आता दत्त महाराजांना भेटणं आवश्यक आहे. तिथे गेल्यावर त्यांना तू सांग, ते तुला सांगतील ह्याविषयी. चला. अगं, गेले 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 ते गेले गेले. अहो, का मला असं खोटं बोलायला लावलं? हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. माझ्यामुळे? हो. मी काय केलं? तूच सांगितलं होतंस ना नदी स्नान करून या म्हणून. तिकडे हे दोघे आले, म्हणाले यजमान दक्षिणा दीजिए, यजमान दान दीजिए. आता त्यांच्यापासून सुटका व्हावी म्हणून मी त्यांना म्हटलं की या घरी माझ्या दक्षिणा घ्यायला. मला वाटलं येणार नाहीत, पण खरं झाले ते. अहो, पण एक मुद्रा दिली असती तर आपलं फार काही नुकसान झालं असतं का? हे असंच एक एक करून ना अख्खी तिजोरी खाली होते. बापू, जर ते उद्या परत आले तर? नाही येणार. त्यांना समजलंय आता की मी एक मुद्राही देत नाही. मला फार वाईट वाटलं, पण अहो, गुरुदेव आपल्या दाराशी आले आणि असं रिकाम्या हाताने पाठवून दिलं आपण त्यांना. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. शुभम भवतु.
गुरुदेवा तुम्ही आलात बी आणि चाललात बी, काय झालं? तुमच्या गावात एक अद्भुत घटना घडणार आहे. आमच्या गावात काय घडणार आहे ती सांगाल का? एक गोष्ट लक्षात ठेवा, गोष्ट चांगली असो किंवा वाईट, त्यावर जेवढी एकाग्रता लावली जाते तेवढी ती अधिक प्रभावी होत जाते. आदेश, अलख निरंजन. नाना तुम्हाला काही समजलं का? माझ्या तर काहीच ध्यानात आलं नाही. काय म्हणलं ते? बहुतेक शेटजी. मी काय म्हणते, आपण नर्मदाकडे जाऊया, म्हणजे समजल तरी काय म्हणलं ते. जाऊया, चला चला चला. गुरुदेव, मला वाटतं आपण त्या शेटजीचा नाद सोडून द्यावा. असं का गुरुदेव? कारण तो सुधारेल असं मला काही वाटत नाही. हे बघ कानी, आपण त्याला दान धर्म कर, दक्षिणा दे असं म्हणतोय, परंतु खरंच आपल्याला त्याच्याकडून दक्षिणा हवी आहे का? नाही. आपण हे त्याच्यासाठी करतोय जेणेकरून त्याला जाणीव व्हावी की पराकोटीचा लोभ घातक आहे. म्हणजे आपण पुन्हा त्याच्याकडे एक मुद्रा मागायला जायचं. होय, कारण त्याची पत्नी नाथ भक्त आहे कानिपा. तिच्यासाठी तर आपल्याला जावंच लागेल. त्या शेठजीने नाथांना मुद्रा दिली तरच त्याचं संचित काहीतरी उपयोगी पडेल, नाहीतर त्याचा मृत्यू त्याच्या समोर कधी येईल सांगता येत नाही. आलं लक्षात गुरुदेव. चलायचं? होय. गुरुदेव, चौरंगीनाथ अजून आले नाही. चौरंगीचे स्वागत असेच झाले पाहिजे. गुरुदेव, आपण चौरंगी येतो आहे, त्याने एक महादिव्य पार पाडला. त्याचं मला विशेष कौतुक आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो शुभम भवतु. चौरंगी, तुला माझे खूप आशीर्वाद आहेत. आपल्या कृपेने इथपर्यंत आलो आहे. आता पुढचा मार्गही आपणच दाखवावा. तुझ्यासोबत अन्याय झाला, परंतु तू इथून पुढे सगळ्यांसोबत न्याय करशील.